सुप्रभात. स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर अशा पद्धतीने सकाळची सुरुवात झाली होती. मस्त अशी फुलं आणले पूजेसाठी आणि हे फुलं सध्या तुम्ही ऐकताय की महादेवाला खूप प्रिय आहेत ही पिवळी कण्हेर. आणि मग हे सगळी फुलं वगैरे तोडून मी पूजेची तयारी करत होते. कारण आज दिवस खूप खास आहे. म्हणजे रोजचाच दिवस तसा खास असतो, आपल्या मान्यावर असतं. तर अशी पूजेची तयारी केली आणि त्यानंतर मग दुर्वा वगैरे घेतल्या थोड्याशा. असं म्हणतात की गणपतीला रोज 11 जरी दुर्वा वाहिल्या तरी पण खूप चांगलं असतं. होईल तितकं शक्य तितकं आपण म्हणजे जेवढं करू तेवढं चांगलं. नाही झालं तर भोळा भावानी देवाला पाव असं. मग अशा पद्धतीने जेव्हा जमेल तेव्हा सगळं काही म्हणजे व्यवस्थित यथासांग करणं होतं. आणि जेव्हा नाही जमलं तेव्हा ठीक आहे बाबा, चला. पण देवाला सगळं माहीत असतं की आज काय गडबड आहे, आज का नाही झालं. तर आपण ह्या पद्धतीनं आपलं सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. हे सगळे फुलपाखरं खूप छान अशी उडत होती इकडून इकडं. आणि मग कुणाला नाही आवडणार फुलपाखरू, तर सगळ्यांना आवडतं. फुलपाखराचे वेगवेगळे रंग, फुलपाखराचं वेगवेगळं म्हणजे खूप सुंदर सुंदर रंग असतात फुलपाखराचे. तर हे पूर्ण व्हाईट होतं, एक असं थोडंसं फेंट असं ग्रीन होतं, त्यानंतर पिवळे होते आणि असे फुलपाखरं सुंदर असे इकडून तिकडं उडत होते. माणसाचं आयुष्य असं फुलपाखरासारखं असावं, शांत निवांत, इकडून तिकडं बागडणारं उडणारं त्या पद्धतीने. आणि नंतर मग आम्हाला जायचं होतं बाहेर. तर आम्ही कुठं जातो आहे ते पण तुम्हाला लवकरच कळेल. तर इथं ओंकार फॅन्सी ड्रेसिंग इथं गेलो आम्ही. आणि कियांशच्या स्कूलमध्ये आज आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन होतं. मग बाहेर असं शेळ्या वगैरे दिसल्या आणि कियांशला मग बाहेरच सोडलं आणि मग मी गेले आतमध्ये. कारण मध्ये जर गेलं तर मध्ये भरपूर गर्दी होती, कारण प्रत्येक शाळेत आजच सेलिब्रेशन होणार होतं आणि मध्ये भरपूर गर्दी होती. तर मग कियांशला बाहेर सोडलं, कारण त्यांना मध्ये काहीच करू दिलं नसतं, पाहूही दिलं नसतं. आणि गर्दी पण भरपूर होती, उभं राहायलाही जागा नव्हती. तर अशा पद्धतीने मग तिथं मी ड्रेसिंग आणण्यासाठी गेले होते कियांशला विठ्ठलाची. तर खूप छान आहे यांच्याकडे ड्रेसिंग सगळी. तर हे म्हणजे पालखी आहे छोटीशी, सगळं खूप छान केलेलं आहे. जसं म्हणजे गॅदरिंगला सगळं साहित्य लागतं, ड्रेसिंग लागते, ती सगळी यांच्याकडे आहे. तर अशा पद्धतीने ह्या इथल्या म्हणजे संचालिका ह्या ओंकार फॅन्सी ड्रेसिंगच्या. तर असे सगळ्यांची एकच गडबड होती, कुणाला वारकरी व्हायचं होतं, कुणाला मग अशा पद्धतीने कोणी नऊवार घेण्यासाठी, कोणी वारकरी ड्रेस घेण्यासाठी इथं आलेलं होतं. आणि इथं भरपूर गर्दी होती. त्यानंतर मग मी ड्रेस वगैरे घेतला विठ्ठलाचा कियांशसाठी आणि मग घरी येऊन त्याला तयार केलं. नंतर मग त्याला स्कूलमध्ये सोडायला गेले तर तिथं असं प्रत्येकाचं फोटो सेशन सुरू होतं. पण की हा वारकरी बनलेला मुलगा पण कियांशला विठ्ठल बनवलं होतं. आणि त्याची स्वतःचीच इच्छा होती की मला विठ्ठल बनायचं. आणि प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं, आणि शाळा कुठलीही असो, मग ती इंग्लिश स्कूल असो, मराठी मीडियम असो, कुठलीही असो, या सगळ्या गोष्टी शाळेमध्ये मुलांना कळायला पाहिजेत. की प्रत्येक आपली संस्कृती काय आहे, आपलं म्हणजे आपण काय काय करायला पाहिजे, आपले सणवार कोणते, हे सगळं मुलांना कळायला पाहिजे. आणि हाच म्हणजे उद्देश या शाळेचा असतो. अशा पद्धतीने त्यांनी खूप सुंदर असं आयोजन केलेलं होतं सगळं. त्यानंतर कियांशला सोडून घरी आले आणि घरी आल्यावर मग तुम्हाला जसं काल म्हणलं होतं की गोकर्ण फुलासाठी मला फुलं येत नव्हते, तर काहीतरी करायचं होतं. मग हे अर्धा लिटर पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये एक तुम्ही पाहताय की एक मोठा चमचा आहे म्हणून थोडी छोटा एक चमचा कॉफी घेतली. आणि त्यानंतर छोटा एक चमचाच म्हणजे हळद पावडर घेतला, आपलं घरी जी आपण हळद वापरतो तीच. आणि हे छान असं अर्धा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं. छान असं मिक्स करायचं, एक 5 मिनटं साईडला ठेवायचं मिक्स करून. तर अशा पद्धतीनं केलं, कारण थोडासा वेळ होता, परत कियांशला आणायला जायचं होतं. मग तेवढ्या वेळात हे सगळं करून घेतलं. आणि आपलं जे गोकर्णाचा वेल आहे तो थोडा वेळ का होईना किंवा 1-2 दिवस छान असं उन्हात ठेवायचा. आणि मग त्याला हे पाणी आपल्याला द्यायचं आहे त्या झाडाला, गोकर्णाच्या वेलीला. तर भरपूर अशी गोकर्णाला फुलं येतील. तर हा छोटासा उपाय, एकदम 2 रुपयात छान असा उपाय आहे. आणि तो मी आज केला. आणि वरच ठेवलेले गच्चीवर हे गोकर्णाचा वेल. वेलाला आता थोडंसं पान वगैरे छान आलेत, पण फुल काही येत नाहीत. म्हणून म्हणलं चला आज जुगाड करून बघूया हा. आणि हे सगळं पाणी मग गोकर्णाच्या वेलीला घातलं. तर बघू 1-2 दिवसात कदाचित काहीतरी फरक जाणवेल. आणि तो फरक जाणवलेला मी नक्कीच तुम्हाला सांगेल. तुम्ही पण हा उपाय नक्की करा. हे सगळं पाणी मग गोकर्णाच्या वेलीला दिलं. आणि इथं सुंदर असं दिंडीचं नियोजन शाळेत केलेलं होतं. तर मग नंतर कियांशच्या स्कूलमध्ये गेले तर हे छान असं मुलं बसलेली होती. आणि हे सगळी प्री प्रायमरीची मुलं आहेत. हे समोर पाहताय तुम्ही कियांश
ब्लू ड्रेसमध्ये विठ्ठल झालेला होता. खूप छान असं होतं, सगळं दिंडीचं वातावरण इथं निर्माण झालेलं होतं. कारण संस्कृती जपणं, एकोप्याचा संदेश देणं हे खूप आवश्यक असतं. दिंडीचा उद्देशच तो असतो की प्रत्येक वयोगटातील प्रत्येक जाती धर्माची मुलं एकत्र येतात आणि अशा पद्धतीने छान असं वातावरण निर्माण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासातही खूप छान असा बदल होतो. तर अशा पद्धतीने इथं दिंडीचं आयोजन केलेलं होतं. छान असं झालेलं होतं आयोजनही. छोट्या मोठ्या सगळ्या मुलांचं होतं. आणि हा पाहताय तुम्ही कियांश विठ्ठल झालेला आणि त्याचीच म्हणजे क्लासमधली काव्या ही रुक्मिणी झालेली. हा कियांश विठ्ठल झाला होता. खूप छान दिसत होता. अशा पद्धतीने माझा दिवस गेला. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. बाय.